सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज। जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा। जत विधानसभेसाठी आणखीन एकाने शड्डू ठोकला। वंचित उपेक्षितांच्या अन्याय हक्कासाठी विधानसभा निवडणूक लढवणार भीमराव पाटील लवकरच गाव दौरे सुरू करणार। जत तालुक्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे। पूर्व भागातील संक गावचे भीमराव पाटील समर्थकांनी संक येथील बाबा हॉलमध्ये कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित केली होती। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी लिंगायत नेते भीमराव पाटील यांनी विधानसभा लढवावी बैठकीत एकमुखी निर्णय झाला। भीमराव पाटील हे 30 वर्षापासून राजकारणात सक्रियरित्या काम करत आहेत। समाजाच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी काम केले आहे। संक जिल्हा परिषद गटात त्यांना मानणारा मोठा वर्ग कार्यरत आहे। या भागात त्यांचे चांगले नेटवर्क आहे। एक धाडसी व खमके नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। चला तर मग पाहूया भीमराव पाटील काय म्हणाले ते। रामगोंडा पाटील राहणार संक तालुका जत ते आम्ही जत तालुक्या विधानसभेसाठी ते आम्ही कुठल्याही परिस्थिती आम्ही ते विधानसभा इलेक्शन लढवणार आहे। मग आम्ही जातीचं ते वीरशैव पंचमसाली लिंगायत आहे असून ते सर्व आम्ही जत तालुक्यातली ओबीसी कुठले आम्ही सगळे इतर धर्माचे सगळे माझे आत्मीय बांधव सगळे एकत्र आम्ही जात धर्म ते बघत नाही, ते आम्ही सगळे आमचं बांधव म्हणून समजून आमचं जत तालुक्यातली सर्व शेतकरी गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सक्षम 30 वर्षापासून राजकारणामध्ये काम करत आहे। तेव्हापासून आम्हाला ते राजकीय अनुभव आहे। त्यासाठी आम्ही आमचं राज्यसभा ते खासदार ते अजित गोपचडे साहेब परवा गुड्डापूर जत आणि बीड ते लिंगायत समाजाचे ते सन्मान यात्रा म्हणून ते कार्यक्रम घेतलेले आहे। याच्यात आम्ही भाग घेतलेले आहे। मग त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे ते आम्ही ते लिंगायत समाजाचं ते कोणतरी ते उमेदवार तयार व्हा म्हणून ते आम्हाला आश्वासन दिलेले आहे। मग त्यांचं ऐकून आमचं याच्याबरोबर सगळे आम्ही लिंगायत समाज तेवढंच नसून सर्व त्याच्यापेक्षा ते बाकीचे ते सर्व धर्माचे ते ज्या तालुक्या आत्मीय बांधव ओबीसी असो वंचित आघाडीचे ते सगळे ते मागासवर्गीय असो सगळे माझं आत्मीय बांधव आहे। त्यांना त्यांच्यासाठी ते गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्री आम्ही काम करायला तयार आहे। कुठल्याही राष्ट्रीय पक्षाचा तिकीट ते मिळालं तर आम्ही जत विधानसभा लढवण्यास